गुन्हेगाराकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विविध डावपेचांचा अवलंब करावा लागतो. पोलिसांच्या थर्ड डिग्री समोर चांगले चांगले गुन्हेगार आपले गुन्हे कबूल करतात असं म्हटलं जातं. हे काही प्रमाणात खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्म्युला लागू होत नाही. काही असे गुन्हेगार असतात जे काही झाले तरी सत्य सांगण्यास नकार देतात. त्यावेळी गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारा अस्त्र यावेळी उपयोग येतो, ते म्हणजे नार्को टेस्ट. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते आणि नार्को टेस्ट केली जाते. आता नार्को टेस्ट म्हणजे काय, ही टेस्ट कशी केली जाते, यावेळी खबरदारी काय घ्यावी लागते, या टेस्टमुळे जीवाला धोका असतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. गुन्हेगाराकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विविध डावपेचांचा अवलंब करावा लागतो. गुन्हेगारांना सत्य बोलण्यास भाग पाडण्यासाठी कधी कधी पोलीस थर्ड डिग्रीचाही वापर करतात. पण काही गुन्हेगार असतात जे काही झाले तरी सत्य सांगण्यास नकार देतात. त्यावेळी पोलीस गुन्हेगाराची नार्को टेस्ट करू शकतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा पोलीस न्यायालयाची परवानगी घेऊन गुन्हेगाराची नार्को टेस्ट घेतात, जेणेकरून खटला निकाली काढता येईल. नार्को टेस्ट किंवा नार्को विश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला काही औषधे दिले जातात, ज्यामुळे ती व्यक्ती अर्धवट बेशुद्ध होतो. नार्को टेस्टचा वापर पोलीस चौकशी दरम्यान सहकार्य न करणाऱ्या लोकांकडून लपविलेली माहिती काढण्यासाठी केला जातो. नार्को टेस्ट ही गुंतागुंतीचे प्रकरण सोडवण्यासाठी केले जाते, असाही तज्ज्ञांचा दावा आहे. कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी पॉलिग्राफ टेस्ट करणे बंधनकारक आहे. या चाचणीला लाल डिटेक्टर टेस्ट असेही म्हटले जातात. यामध्ये आरोपी खरे बोलतो की खोटे या मशीनच्या मदतीने जाणून घेतले जातात. नार्को टेस्ट ही डिस्पेन्शन किंवा डिटेक्शन टेस्ट आहे, ज्यामध्ये पॉलिग्राफ आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट देखील घेतात. गुन्ह्याशी संबंधित सत्य शोधण्यासाठी नार्को टेस्टची मोठी मदत होती. ही चाचणी व्यक्तीला हिप्नोटायझम अवस्थेत घेऊन जाते, त्यामुळे आरोपी विचार करून उत्तर देण्याच्या स्थितीत नसतो. त्यामुळे तो जे काही खरे आहे तेच सांगतो. नार्को टेस्ट आधी व्यक्तीची फिटनेस चाचणी केली जाते, ज्यामध्ये फुफ्फुसाची चाचणी, हृदय चाचणी यासारख्या प्री ॲनेस्टिक टेस्ट केल्या जातात. ही टेस्ट करताना भूलतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारीही उपस्थित असतात. नार्को विश्लेषण टेस्ट करत असताना आरोपीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे सोडियम पॅन्टोथल हे औषध सोडले जाते. हे औषध शरीरात जाताच आरोपी संमोहित अवस्थेत जातो. त्याचे आत्मभान आणि कल्पना करण्याची क्षमता खुंटते. त्यामुळे त्या अवस्थेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देताना आरोपीला खोटे बोलणे अवघड होऊन जाते. नार्को टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा डोस आरोपीच्या वजनावर अवलंबून असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी डोस देण्याचे प्रमाण वेगवेगळे असतात. डॉक्टर परिणामानुसार डोस वाढवून किंवा कमी करू शकतो. औषधे व्यक्तीला हिप्नोटायझम अवस्थेत ठेवतात, ज्यामुळे तो जाणून बुजून काही बोलू किंवा लपवू शकत नाही. संबंधित व्यक्ती एका वाक्यात उत्तर देतो. नार्को टेस्ट अवैध आहे का, तर 26/11च्या मुंबई हल्ल्यातील सत्य उघड करण्यासाठी नार्को टेस्टने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आरोशी हत्याकांडात ही टेस्ट अपयशी ठरली, कारण नार्को टेस्ट न्यायालयात वैध मानली जात नाही. नार्को टेस्टमध्ये मिळालेल्या माहितीमुळे पुरावे गोळा करण्यास मदत झाली आणि ते पुरावे योग्य असल्यास न्यायालय पुढे निर्णय घेतो. जरी नार्को विश्लेषण चाचण्या कोणतीही कायदेशीर वैधता नसली तरी अर्धजाणीव व्यक्ती जबाब किंवा कबुली जबाब न्यायालयात मान्य नसले तरी तपासादरम्यान पोलिसांकडून याच चाचण्या केल्या जातात. 1872चा भारतीय पुरावा कायदा, जो भारतीय न्यायालयामध्ये पुराव्याच्या मान्यतेवर नियंत्रण ठेवतो, नार्को विश्लेषण, खोटे शोधक चाचण्या किंवा सत्य सिरम यासारख्या चाचण्याचे परिणाम स्वीकार्य पुरावे म्हणून ओळखत नाही. तपास यंत्रणा आणि इतरांकडून मिळालेल्या अभिप्रायावरून मूल्यांकन केल्यानुसार यशाचा दर 96 ते 97% आहे. नार्को विश्लेषणाच्या अधीन असलेल्या एकूण लोकांपैकी सुमारे 25% लोक निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून निर्दोष व्यक्तीचे हक्क स्थापित आहे.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.